जेवण तुमच्या लक्षात आलंच असेल. यायचे तुझाच एवढा पसारा चाललाय एका दिवसासाठी. कायचं काम आहे? नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता मला थोडंसं काम करायचं होतं आणि आज नेमकं ना झोपायचं नाही आहे. नाही तर रोज आहे ना आंघोळ झाल्या झाल्या झोपत असतो आणि मला आज महत्त्वाचं काम करायचं आहे आणि आज झोपायला रेडी नाही आहे. ते कसं करायचं? काकू जेव्हा स्वयंपाक करून जातात ना तर पहिलं काम मी काय करते, लगेच ना सगळ्या भाज्या वगैरे ना थोड्याशा थंड झालेल्या असतात लगेच काढून घेते आणि मला जेवणामध्ये जे काय दुपारचं लंचमध्ये जे बनवायचं असतं ना ते मी पटपट बनवून घेते. कारण त्याच्यानंतर जेवण असतं माझं, कपडे असतात, ह्या गोष्टी असतात, त्याच्यामुळं आऊ झोपलेलं असतं तोपर्यंत ह्या मी बेसिक गोष्टी करून घेते. कारण बऱ्याच वेळेस ना भाज्या वगैरे तशाच राहून जातात आणि झाडूवाले काकू पण येऊन जातात. म्हणजे ॲज सून ॲज जसं ह्या काकू जातात ना तसं मी लगेच हे भांडे बिंडे घासायला ठेवून देते. कारण बऱ्याच सगळे भांडे वगैरे ना आऊमुळे आमच्यामुळे इकडे तिकडे पडलेले असतात चहाचे वगैरे. आणि आजच्या जेवणामध्ये माझ्यासाठी ना डोसे वगैरे बनवून घेतलेले आणि भाजी वगैरे जी आहे ना मी मोस्टली व्हेजिटेबल सॉटे वगैरे बनवते अशा भाज्यांसोबत. आणि जर काकूंनी सुकी भाजी जर बनवलेली असेल तर मग मी त्याच्यासोबतच खात असते. तर माझं सध्या तरी रुटीन असंच आहे की जशा काकू जातात ना मग माझं जेवणाचं वगैरे मी बनवून घेते. कारण खूप उशीर होतो आणि ऊनही खूप लागतं, म्हणजे ऊन पण खूप असतं, त्याच्यामुळे किचनमध्ये असं उन्हाचं आता उन्हाळ्यामुळं थांबायला नको होतं. म्हणून मग मी त्या भाज्या वगैरे करून त्याच्यानंतर आऊच्या सगळ्या बॉटल्स म्हणजे काही टॉईज वगैरे असतील, टीथर्स वगैरे जे असतील ते स्टेरिलाइज वगैरे करायला ठेवून देते. तोपर्यंत माझं जेवणाचं वगैरे बनवून घेते आणि काही फ्रूट्स वगैरे जे असेल ते कट वगैरे करून ठेवते किंवा काकडी वगैरे ह्या ज्या गोष्टी असेल ते मी कट वगैरे करून ठेवते. कारण स्वयंपाकामध्ये आमच्या इकडे सलाड वगैरे कापून ठेवण्याचं नसतं, म्हणजे फक्त स्वयंपाक वगैरे करून जायचे, एक सुकी भाजी, एक रस्सा भाजी वगैरे. तर हे असं आहे सकाळचं. जसे काकू गेल्यात ना तसंच पहिलं मी हे काम करत असते. नको नको ते घे ना, तुला हे घे, चार्जर घे खालचं, हे घे. तू इकडे रे पेपर, तू इकून बस असा, तू इकडून ये. बॅटरी चार्ज नाही आहे का तो? चार्ज करून घे. आता खेळ दिली पण त्याला चार्जर नाही घ्यायचं. माझं काय करू? तर हात लावतो. खूप वेळ असतो पण ते याचं जास्त झालेलं ते बघितलं का मी? बरं थोडं काही काय होतं? गुदगुदीच होते ना, जास्त हार्मफुल काय वाटत नाही ना. बेबी याच्यात पण घेतली बघू मागे गुड बॉय ना तू. गुड बेबी बघ रे. हा तुझं भेगाच नाही ऍक्च्युली, वरची हे साचून घातलेली तिथे माझ्या तरी भेगा आहे. एक मिनिट मागे केस आधी पायाचे केस टाकले. केसच नाही. अरे एक आहे लांब माझा आडचा क्लिनिंग केलं. तुझ्या हाताने का थोडंसं बरंच क्लीन झालं ना, पण वाटलं फरक? म्हणजे वरते आपलं ना जेवढं पेडिक्युअरमध्ये तसं काय करलं इकडे जास्त केवळ ठेवायचं चालू आहे. मी आज नेलपेंट वगैरे छान केलं पेडिक्युअर. केवढी घाण निघाली रे? काय ते काय स्किन आहे? डेड स्किन. तेच ती डेड स्किन. प्रोडक्ट मागवलेलं तर वरूनही ट्राय करतोय आणि त्याला पण खूप आवडलं. म्हणजे घरच्या घरी सगळ्या गोष्टी होऊन जातात ते, म्हणजे जे मेन जे आहे ते तरी. चला आऊच्या पुढची दुसरी तयारी करते. त्याच्यासाठी मी आज टाकलं होतं
माझ्या माहितीप्रमाणे पालक, भोपळा आणि हे होतं. फिरून देऊ का रे थोडंसं? पालक, भोपळा आणि मटकी. काय हा नाही ना खाणार तसं. आता हे कोण पसारा आवरणार आहे? हे कोण आवरणार आहे पसारा? आई पसारा कोण आवरणार आहे? ते झालं का हे झालं का ते? हा हे झालं का ते झालं का ते? का वंश झोपायचं? चला आता घ्या झोपून. घ्या झोपून. चला चला. आओ एक मोठ्या जंगलामध्ये एक होता राजा आणि एक होती राणी. मला तो काहीही भरू देणार नाहीये, पण आता करायलाच लागेल. बाकी सगळं आवरलंय आणि काकूंचं काय चाललंय ते पण बघून येतो. चलो. पुरणपोळीची तयारी आणि कटाची आमटी. भेटले की नाही एवढे कपडे तुझे? कस काय बसेल सांग बरं? तू जीनियस आहे, तू काही करू शकते. काही नाही होऊ शकत. तुझे अजून आम्ही दोघांचे कपडे यायचे, तुझाच एवढा पसारा चाललाय एका दिवसासाठी. हा झाला आपला हे दोन घेणार हे आणि म्हणजे कुठे घालता येईल. हे शर्ट्स बघ 3. हा हे तू जरा उघडून बघ. हा खेळायला, रंग खेळायला. आणि पॅन्ट खाली रंग खेळायची. थांब ना मी आणतो तिकडून. कोणती? अरे ती लूज एक हाफ ब्लॅक पॅन्ट. तर आमचे कपडे व्हायचेत याचेच एका दिवसासाठीच चाललोय. ते एवढे पसारा काढलाय आणि मला म्हणतो त्या छोट्या बॅगमध्ये सगळ्यांची कसं काय बसेल सांगा बरं. अच्छा ही वाली का? ही रंग खेळायला ना? हा ठीक आहे. 1 2 खेळायला. हे एक दिवस फिरायला. ठीक आहे. आणि एक दिवस त्या दिवशी रात्री. ठीक आहे. ही झाली आपली. ही एक एक्स्ट्रा घेऊन ठेव फक्त. हे 2. मग एक्स्ट्रा कशाला घेतो? जे मोजूनच घे वरून. असं तुला वाटतं? तुला बाई ओले वगैरे झाल्यानंतर तुला नाही माहिती. मला माझे मित्र माहिती आहेत कसे आहेत. ठीक आहे तू फर्स्ट टाइम येते. नाही मी याच्या आधी रंग खेळायला फर्स्ट टाइम येते. तुला तुझे रंग ना ते सिल्वर आणि लाल करून टाकणार आहे स्किनचा. ठीक आहे. तुझ्या मित्रांसोबत तर माझ्या ट्रिप्स भरपूर झालेले आहेत, पण रंगपंचमीचे पहिल्यांदा येते एवढा आहे. अगो बाळा पप्पाकडे बघ की. काकूंचं चालू आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. त्यांना 2 पोळ्या सांगितल्या का एक्स्ट्रा? मी त्यांना 6-7 पोळ्या सांगितल्या. 1-2 नैवेद्य पण सांगितलेत. तर प्रॉब्लेम असा झाला, म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. तर नॉर्मली आमच्या इकडे बायकांचं कसं असतं पुण्या साईडला की पुरणपोळी स्वयंपाक म्हटलं ना त्या फक्त पुरणपोळी किंवा मग आमटी वगैरे एवढंच करणार. बाकीची भजी कुरडे वगैरे त्यांच्यासाठी तो जास्त स्वयंपाक आहे असं वाटतं. मग त्याच्यामुळे त्यांना फक्त सांगितलं पुरणाचे पोळी नैवेद्याचं करा आणि मग तसंही संध्याकाळचा नैवेद्य असतो. आणि आम्ही का उष्ट वगैरे करत नाही पुरणपोळी. सकाळी मी खिचडी भात बनवणार आहे. अजून तर बनवणार आहे. आता 11:30 वाजले. एकदा काकू गेले की हा ते कम्फर्टेबल आणि हे पण संध्याकाळपर्यंत सुकून जातील की. बस झालं मग आता बाकी काही नाही. असं झालं की म्हटलं ठीक आहे काकू तुम्ही पुरणपोळी आणि कटाची आमटी फक्त बनवा आणि बाकीचं मी संध्याकाळी भजी कुरडे वगैरे जे आहे ते मी करेल. आणि नैवेद्यासाठी भात वगैरे मी संध्याकाळीच लावून घेईल, कारण तसंही संध्याकाळीच नैवेद्य असतो. आणि आता ही पॅक वगैरे सगळं करून घेते. आणि आऊत नेमका आज झोपत नाही आहे, त्याच्यामुळं वरूनला बाहेर जायचं आहे हेअरकट सगळ्या गोष्टी करायला, त्याच्यामुळे तोही अडकून बसला आहे. आणि पप्पांचं चालू आहे पूजा वगैरे, त्याच्यामुळं त्यांना त्यांचा टाईम पाहिजे सध्या, ते पण द्यायलाच पाहिजे तेवढं. ठीक आहे मग म्हटलं तोपर्यंत बघतो पण पटपट हे करून घेते. भाऊचं कसं आहे फूडचा वगैरे बाहेर इश्यू येतो आणि आम्हाला माहिती आहे, आता आम्हाला बराच एक्सपिरियन्स आलेला आहे ट्रॅव्हलिंगचा. तर मग मी त्याच्यासाठीच काय केलं काल ना मखाना वगैरे छान रोस्ट करून घेतलं तुपामध्ये, त्याची फाईन पावडर बनवून घेतली ड्राय, आणि अक्रोड बदाम आणि थोडेसे काजू
ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पण छान तुपामध्ये रोस्ट करून घेतल्या, भाजून घेतल्या आणि थंड झालं त्याची पण अशी पावडर बनवून ठेवली. आणि मग ज्यावेळेस ट्रॅव्हलिंगमध्ये काय होतं, फक्त फिडिंगवरती होत नाही कारण आता तो मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे मग छान गरम पाण्यामध्ये मिक्स केलं किंवा गरम दुधामध्ये मिक्स केलं. ट्रॅव्हलिंगमध्ये तर दुधामध्ये शक्य नाही होणार, ते हॉटेलवर तिकडे गेल्यानंतरच होईल, पण पाण्यामध्ये छान मिक्स केलं ना की ते छान खातो. हे आम्हाला चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे. मेन म्हणजे हैदराबादला मी 2 डबे छान नेलेले होते. नाही, एकदा जळगाव साईडला कुठेतरी गेलेलो, तर त्यावेळेस त्याला ते अपुरं पडलेलं. म्हणजे आम्हाला असं झालं होतं की अजून जर असतं तर बरं झालं असतं. म्हणजे असा पश्चाताप झालेला की यार अजून त्याच्या, कारण तो तिथे तो छोटा होता त्यावेळेस आणि तो एवढा खात नव्हता. म्हणून आता म्हणतो ना माणूस चुकामधून शिकतं, तर मी पण न्यू पॅरेंट आहे, तर मी ह्या गोष्टीमधून असं शिकली आहे की कधी पण आहे ना बेबीचं जे फूड आहे त्याला प्रायोरिटी द्यायची आणि त्याचं जास्तीत जास्त फूड घ्यायचं. आल्यानंतर हवं तर जर छान चांगलं राहिलं तर ते वापरता पण येईल, पण अपुरं जर पडलं तर ऐन वेळेला कुठं ह्या सगळ्या गोष्टी होणार असं. कारण नवीन ठिकाण, नवीन जागा असते, नवीन फूड असतं, तर कसा बेबी रिस्पॉन्स करतो आपल्याला आयडिया नसते. जरी आजकाल रेस्टॉरंटमध्ये बेबी फूड वगैरे मिळतं म्हणजे दाल राईस वगैरे असं, पण तेवढ्यावरती होत नाही कारण आता तो ऑलमोस्ट 1 वर्षाचा होत आलेला आहे. म्हणून मी ती आधीच तयारी करून ठेवली आणि कालच ते सगळं बनवून ठेवलेलं. त्याचे डबे वगैरे सगळे जे मला हवाबंद जे डबे येतात ना ते सगळे वॉश वगैरे करून ठेवले. त्याची बॉटल वगैरे वॉश वगैरे करून ठेवलेली. आता माझं हे झालं की त्याचं एक फूडची बॅग जी आहे ती छानपैकी पॅक वगैरे करून ठेवेल. तर मी हवं तर ते संध्याकाळी पण करेल किंवा मग असं 3-1 वाजता वगैरे करेल. म्हणजे बघेल, कारण इतक्या लवकर पॅक करून त्याचं काही हे नाही आहे म्हणजे केलं ते, कारण सकाळी सकाळी तसं लवकर निघायचं आहे. 9:15चा प्लॅन आहे, तर बघू आता कसं कसं होतं आहे असं आहे. तर मेन म्हणजे मागची जी चूक झालेली ती ह्यावेळेस मला करायची नाही आहे. बेबीचं फूड जे आहे ते जास्त घ्यायचं आहे, तर त्याच्यामुळे मी ते जास्तच करून ठेवलेलं आहे मखनाचं वगैरे. आणि एवढ्यामध्ये ना मखनाचं मी त्याला काही असं खीर बनवलीच नव्हती, पण आता ट्रॅव्हलिंगमध्ये आणि हां त्याचं सेरेलॅक वगैरे पण ठेवलेलं. इन केस जर मखनाचं नाही खाल्लं तर तांदळाचा सेरेलॅक आहे, तो नाही खाल्ला तर गव्हाचा सेरेलॅक आहे. असे 2 ऑप्शन म्हणजे खाण्याचे मी त्याच्या ट्रॅव्हलिंगमध्ये 3 ऑप्शन ठेवलेले आहेत. एक घरचं सेरेलॅक जे मी आता ड्रायफ्रूट्स आणि या सगळ्या गोष्टी मखना वगैरे बनवून केलेलं ते, आणि जे हे मिळतं पॅकेटवालं जे आहे ते पण सेरेलॅक 2 पॅकेट्स घेतलेले आहेत. कारण लास्ट टाईम पॅकेट्समध्ये त्याने इतकं खाल्लं नाही, जे घरचं मी जे बनवलेलं होतं ना तेच खाल्लेलं. म्हणून मग ती चूक मला आता करायची नाही आहे. ऑप्शन म्हणून ठेवायचं आहे, जसं तो त्या गोष्टीनं रिस्पॉन्स करेल तसं. सगळं त्याचं वरून सगळं त्याचं काढून ठेवलेलं आहे. कारण लास्ट टाईम काय प्रॉब्लेम झालेला की ज्यावेळेस आम्ही हैदराबादला वगैरे गेलेलो ना, तर मी याला ऑलरेडी सांगितलं तुला जे सामान लागतं ना ते तू काढून ठेव. पण ह्याने काय केलं की माझ्या भरोशावर राहिला, तर मला माहीत नाही की याचं काय काय घ्यायचं आहे. म्हणजे इन केस असतात ना काही पर्सनल गोष्टी असतात तसं. तर मग ह्यावेळेस मी त्याला म्हटलं बाबा तू तुझं काय सामान आहे ते सगळं काढून ठेव. हॅलो काकू, काय पाहिजे ते सगळं मला काढून ठेव, त्याच्यानंतरच मी बॅग पॅक करेल. आणि कसं आहे माणसाला त्याची सवय लागते ना, आयती आपण सगळ्या गोष्टी घेतल्या की मी त्याची सवय लागत जाते. ठीक आहे, असो जोक पाठ. तर मी आता हे सगळं पटपट आवरून घेते आणि संध्याकाळचं जे होळीचा कार्यक्रम आहे किंवा हे सगळं आहे हे आता हा व्लॉग मोठा होऊन जाईल, तर हे पुढच्या व्लॉगमध्ये येईलच तुम्हाला. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करून जा आणि कमेंट्स वगैरे शेअर वगैरे नक्की करा. बाय बाय.